आजच्या दिवसातील दुसऱ्या क्रमांकाचा सामना आपण खेळवतोय। टॉस जिंकला बालगुडी संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। नेहरे संघाला बॅटिंगचं आमंत्रण दिलंय। स्पर्धेचे असणारे प्रमुख आयोजक आदरणीय गिरीश अण्णा पानसरे यांच्या शुभ हस्ते प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत आशिष अण्णा। सामन्याला होते सुरुवात। गोलंदाज पहिला चेंडू घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती तयार। पहिला चेंडू रिव्हर्स विचिटचा प्रयत्न तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहतो इष्टांच्या मागे चेंडू अडवला जाईल आणि पहिल्या चेंडूवरती एक सिंगल येणार आहे। एका सिंगलने संघाचं खातं उघडेल, संघाचं अकाउंट ओपन होतंय, संघाच्या धावफलकावरती नोंदवली जाईल एक धाव। पहिला चेंडू आपण पाहतोय रिव्हर्स विचिटचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। सलामीची आघाडीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली। एका बाजूला तेजस शिंदे तर दुसऱ्या बाजूला किरण जाधव, हे दोन घातक फलंदाज आपण पाहतोय सलामीसाठी नेहरे संघाकडून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। तेजससाठी देखील आपण पाहतो टाकलेला हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये, त्याच्यावरती देखील आक्रमण चढवायचं होतं परंतु बॅटवरती चेंडू येणार नाही। अगदी कमी गतीचा चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जो पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये असणार आहे। गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक पहिलं पाभरपेचा पहिला षटक घेऊन राहुल खोंडगे हा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय। या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय सागर भाऊ आंग्रे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते। सागर भाऊंचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। दरम्यान आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये उजव्या इष्टीच्या बराचसा बाहेर असणारा चेंडू मुख्य पंच कळवतात वाईट बॉल। अवंतर धाव मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या अवंतर धावेच्या मदतीने संघाचा धावफलक एका पावलाने पुढे जाऊन पोहोचेल। धावफलकावरती 2 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्या। दोन्ही फलंदाज पाहिलं तर दोन्ही फलंदाजांनी रिव्हर्स विचिटच्या प्रयत्नामध्ये मात्र धावाला सुरुवात करण्याचे प्रयत्न केलेत, वैयक्तिक खेळीला सुरुवात करण्याचे प्रयत्न केलेले आहेत। पुन्हा एकदा रिव्हर्स विचिटचा प्रयत्न, पुन्हा मात्र त्या फटक्याचा वापर, त्या कौशल्याचा वापर करण्याचा प्रयत्न, परंतु मैदानाच्या आतमध्ये तितकासा बॅटवरती चेंडू येत नाहीये। पुन्हा आता बॅटची कडा घेऊन इष्टांच्या मागे चेंडू अडवला गेलाय आणि मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल येणार आहे। एक सिंगल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येते। एका धावेच्या मदतीने स्कोरकार्ड पुन्हा एकदा पुढे जाऊन पोहोचेल। धावफलकावरती 3 धावा त्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात। या मोसममध्ये पाहिलं, या सीझनमध्ये पाहिलं तर या दोन्ही संघांच्या वाटेला बराचसा संघर्ष आला। कित्येक स्पर्धा नेहरे संघाने देखील गाजवल्यात, बालगुडी संघाचा देखील दबदबा कित्येक मैदानावरती राहिलाय, परंतु या मोसममध्ये जर पाहिलं तर हे दोन्ही संघ जर पाहिलं ना तर क्वार्टर फायनल पर्यंत प्रवास या संघाचा जरूर होतोय, परंतु क्वार्टर फायनल मध्ये बराचसा संघर्ष दोन्ही संघाला करावा लागतोय। परंतु आज आपण पाहतोय नवीन स्वप्न घेऊन या मैदानावरती लढण्यासाठी उतरलेत आणि या दोन संघांमध्ये आपण पाहतो आजच्या दिवसातील दुसरा सामना जो मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आपण पाहतो स्कोरकार्डवरती 3 धावा स्कोरकार्डवरती आहेत। या दरम्यान स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता। पुन्हा एकदा स्लो चेंडू, पुन्हा एकदा खाली राहिलेला चेंडू आपण पाहतो बॅटवरती येणार नाही। कमी गतीचे चेंडू आणि त्या कमी गतीवरती नक्कीच नियंत्रण असताना गोलंदाज आपण पाहतोय फलंदाजला बीट करतोय। फलंदाजाला पहिल्या षटकांमध्ये जाग्यावरती उभं करून ठेवलं। पाभरपेचं षटक मैदानाच्या आतमध्ये, पाभरपेच्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं असताना इथे गोलंदाज कोणत्या प्रकारच्या धावा मैदानाच्या आतमध्ये खर्च करत नाहीये। फुलबा टप्प्याचा बॉल, दिशा दिली चेंडूला, चेंडूला उंची घेतली, क्षेत्ररक्षक फार दूरवरती, 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले। 2 मासलाडमध्ये चेंडू पडेल, तदनंतर चेंडूचा पाठलाग झाला, सीमा रेषेच्या जवळ चेंडूला अडवलंय आणि तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण झाल्या। षटक क्रमांक पहिलं संपेल। पहिल्या षटकामध्ये गोलंदाज राहुल खोंडगेने खर्च केले तर 5 धावा स्कोरकार्डवरती 5 धावा आहेत बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये। पहिल्या षटकामध्ये शांततेने केलेली सुरुवात, एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राहुल खोंडगेच्या माध्यमातून पाहायला मिळते। ज्या विश्वासाने संघाच्या संघनायकाने जबाबदारी दिली गेली होती त्या विश्वासाला सार्थ अशी कामगिरी जी पहिल्या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली। केवळ 5 धावा ज्या आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये एकेरी दुहेरी धाव्यांच्या पद्धतीने खर्च झाल्यात। कोणत्याही प्रकारचे मोठे हिट, कोणत्याही प्रकारचे बिग हिट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले नाही, परंतु अजूनही पाभरपेचं एक षटक मैदानाच्या आतमध्ये बाकी असणारे या षटकामध्ये आघाडी जोडी आक्रमकता दाखवेल का? षटकार चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील का? यावरती मात्र आता प्रेक्षकांची नजर असणार आहेत, परंतु त्या जोडीला रोखण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती मुळशी तालुक्याचे उभरता एक नौका खेळाडू, परंतु अलीकडच्या काळामध्ये चर्चेत असणारा खेळाडू आकाश साठे आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला। उभरता खेळाडूमध्ये सर्वाधिक
चर्चेत असणारा खेळाडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आकाश साठे गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. पहिला चेंडू तेजससाठी जोरदार पद्धतीने बॅट फिरवली परंतु बॅटवरती चेंडू येणार नाही आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू पुन्हा धावे सावेल. पुन्हा डॉट बॉल जो स्कोर कार्डवरती नोंदवला जाणार. एकेरी दुहेरी धावा निर्धाव चेंडू ह्याची सांगता पण पाहतो मैदानाच्या आतमध्ये होते. हे समीकरण मात्र आतापर्यंत जे विश्वासाने मात्र गोलंदाजांवरती जबाबदारी दिली. आतापर्यंत संघाच्या संघनायकाने घेतलेला निर्णय क्षेत्ररक्षण प्रथमतः करायचं होतं आणि आतापर्यंत तो निर्णय गोलंदाजाने योग्य ठरवला. एवढी शपल झाले जागा बनवून फटका खेळायचा होता. मिडल चेंडू होऊ शकला नाही. त्यानंतर डायरेक्ट हिटचा प्रयत्न बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक फार दूर आहे. धावेसाठी नकार कळवला तिथे मैदानाच्या आतमध्ये. एका धावेवरती समाधान मानलंय आणि एक सिंगल. पुन्हा तर संघाचा धावफलक पुढे घेऊन जाणार आहे. संघाच्या धावफलकावरती 6 धावा ज्या स्कोर कार्डवरती धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. किरण आणि तेजस आपण पाहतो पहिला सामना या स्पर्धेतील खेळतात. पहिल्या सामन्यामध्ये मोठमोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात परंतु तितकसे बॅटवरती चेंडू येताना पाहायला मिळतं. तितकसा यश इथे मात्र फलंदाजाला मिळताना पाहायला मिळत नाहीये. पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा बॉल लॉंग ऑफ मध्ये फटका खेळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली आहे. दुसरा धावेचा कोणताही प्रयत्न त्या ठिकाणी करून दिला नाही. एका पावलाने पुन्हा संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 इथे 7 एकमेकाला देणं गरजेचं आहे. 7च्या बळावरती स्वराज्य उभं राहिलंय हे आता विसरून चालणार नाही. खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा परफेक्ट मिडल होऊ शकला नाही. क्षेत्ररक्षक यावेळी फार दूरवरती आहे. प्रयत्न तिथे चांगले मैदानाच्या आतमध्ये परंतु चेंडू पोहोचेल सीमारेषा पलीकडे. या सामन्यातील येतोय पहिला दणदणीत चौकार. दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावफलकावरती डबल 1 अर्थात 11 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज तयार. खोलवा टप्प्याचा बॉल बिग हिटचा प्रयत्न. फटका फसता चेंडू हवेत टिपला तिथे जाईल. टेक्कन व्हेरी गुड कॅच. विकेट आली आहे. धक्का क्रमांक 1. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय अंकुश भाऊ मिरगे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतं. अंकुश भाऊंचा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. भाऊंना विनंती आहे आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय पहिली विकेट आली आहे. पहिला फलंदाज तेजस शिंदे मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. धावफलकावरती 11 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू. अखेरचा 1 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी असताना नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होणाऱ्या संघाचा असणारा संघनायक, संघाचा कणा, संघाचा हुकमी एक्का निखिल येळवंडे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. बुळशी तालुक्यातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक मानला जाणारा निखिल येळवंडे, अतिशय लोकप्रिय असणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला स्ट्राईक ऑन मैदानाच्या आतमध्ये जो पाहायला मिळेल 11 धावा जे संघाच्या धावफलकावरती स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. पहिला चेंडू निखिलसाठी हलक्या हाताने चेंडू खेळलाय. तिथे बॅटची आतली कडा घेऊन यष्टीरक्षक एका टप्प्यावरती चेंडूला अडवेल आणि इथे निखिल पहिला चेंडू खेळत असणार. पहिल्या चेंडूवरती शांत सुरुवात, संयमी सुरुवात. षटक मैदानाच्या आतमध्ये संपेल. दुसरा पॉवर प्लेचा खेळ झालाय आणि पॉवर प्लेच्या खेळामध्ये आतापर्यंत पूर्णपणे वर्चस्व भालगुडी संघाचं राहिलं. केवळ 11 धावा, 1 चौकार पाहायला मिळालाय. त्या व्यतिरिक्त एकेरी दुहेरी धावा मैदानाच्या आतमध्ये आल्यात आणि 1 विकेट देखील मैदानाच्या आतमध्ये आली. एक फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. तेजस आपण पाहतो माघारी गेलाय. त्यानंतर संघाचा संघनायक मैदानाच्या आतमध्ये लढण्यासाठी दाखल झालाय. आता मैदानाच्या आतमध्ये पाहतोय पॉवर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. क्षेत्ररक्षक जाळं हे मैदानाच्या आता चौफेर बाजूस टाकलंच जाईल. त्यानंतर आक्रमकता इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल नेरे संघाला. जर त्या पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवायचा असेल तर आता षटकार चौकार येणं हे मैदानाच्या आतमध्ये फार महत्वाचं आहे.
पॉवर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. आतापर्यंत पॉवर प्लेच्या खेळामध्ये आपण पाहिलं 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर होते, परंतु आता जर पाहिलं ना 5 क्षेत्ररक्षक पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर बाउंड्री लाईनवरती क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतील. आणि त्यानंतर गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज विकास गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. विकास साठे आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती जो आता दाखल होताना पाहायला मिळेल. संघातील असणार एक अष्टपैलू खेळाडू नक्कीच विकासकडे पाहिलं जातं. पहिला चेंडू हलक्यातून खेळला, दिशा दिली चेंडूला 30 या सर्कलच्या आतमध्ये वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय रत्नाकर नाना पवळे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतं. नानांचा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. त्यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. नानांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगलने सुरुवात झाली षटक क्रमांक 3 ला. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा गोलंदाज तयार. रिव्हर्स अटेम्प्ट पुन्हा एकदा, परंतु पुन्हा एकदा अपयश आलं तिथे, पुन्हा एकदा निराशा आली तिथे मैदानाच्या आतमध्ये आणि डॉट बॉल स्कोर कार्डवरती. पहिला चेंडू किरणने फेस केला डावाचा, पहिला चेंडू रिव्हर्स, तदनंतर सिंगल घेतली, त्यानंतर तेजसने आपण पाहिलं रिव्हर्स विचिटचा प्रयत्न केला, त्याला देखील अपयश आलं. आता आपण पाहतोय निखिल इळवंडे इथे दुसरा चेंडूला फेस करत असताना मैदानाच्या आत रिव्हर्स विचिटचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा अपयश मैदानाच्या आतमध्ये आलंय. या दरम्यान दिशा दिली चेंडूला, चेंडूने उंची घेतली, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, दुसरा तिसरा अटेम्प्ट, परंतु इथे झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला. धडपड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली, परंतु झेल इथे सुटलाय. निखिल इळवंडेला जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळालंय. फक्त दिशा दिली चेंडूला, उंची चेंडूने प्राप्त केली. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जरूर आला होता, अगदी सोपा झेल तिथे अवघड झाला आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडू निसटला हातातून आणि एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. एक सिंगल, केवळ आलेली एक सिंगल जी आपण पाहतोय स्कोर कार्ड पुढे घेऊन जाणार आहे. सन्मान्य रत्नाकर नाना पवळे यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. सन्मान्य प्रमोदजी आंग्रे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. वाईट बॉल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला, 14 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. बॅकफुटला गेले, पंच केला चेंडूला, किरण जाधवच्या बॅटमधून डीप पॉइंट मध्ये सुरेख प्रहार, चेंडू सीमारेषेच्या पार, मिळतील धावा 4, येतोय चौकार. त्याचप्रमाणे सन्मान्य संजय भाऊ सातव यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करतोय. संजय भाऊला देखील विनंती आहे आपला सन्मान घेण्यासाठी आपण देखील समोर या. दरम्यान बॅटची कडा, इष्टांच्या मागे क्षेत्ररक्षक तिथे मैदानाच्या आतमध्ये, चुकी होईल आणि त्यानंतर चेंडू आपण पाहतोय अगदी सीमारेषेच्या जवळ चेंडू अडवला गेलाय. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये, तिसऱ्या धावेचा निखिलचा प्रयत्न, परंतु आपण पाहिलं दुसऱ्या बाजूने किरणचा आलेला नकार, 2 धाव्यांवरती ते थांबवलं गेलं. 2 धाव्यांनी संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 20 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. आता षटक क्रमांक 3 चा अखेरचा शेवटचा चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अतिशय शांतपणे मात्र हा सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू, एकेरी दुहेरी धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये संघाचं धावफलक हलतं ठेवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करताना आपण पाहतोय. यावेळी डावेष्टीच्या बराचसा बाहेर असणारा चेंडू, डावेष्टीच्या दूर असणारा चेंडू, मुख्य पंच संजय सर कळवतात वाईट बॉल. अवंतर धाव मैदानाच्या आतमध्ये येणारे, अवंतर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 21 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नोंदवल्या गेलेल्या आहेत. भूकुंबकारांचं एक बहारदार आयोजन नियोजन नक्की जे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तिसरा दिवस आहे. आज देखील 6 मातब्बर संघ या मैदानावरती लढताना पाहायला मिळतील. 6 मातब्बर संघांमध्ये मोठं युद्ध नक्कीच या मैदानावरती पाहायला मिळणार आहे.
दुसरा सामना पण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मोठा उंचीवरती जाताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 संपेल. 18 चेंडूंचा खेळ झाला. या षटकामध्ये 11 धावा खर्च होत आहेत आणि स्कोरकार्डवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 22 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती स्कोरकार्डवरती नोंदवल्या गेल्यात. 22 धावा आपण पाहतोय ज्या स्कोरकार्डवरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 12 चेंडूमध्ये किती धावा येणार, किती धाव्यांचं आव्हान ठेवलं जाईल. निखिल आणि किरण एक घातक जोडी म्हणून नक्कीच या जोडीकडे पाहिलं जातं. परंतु या जोडीला आता आक्रमकता दाखवावी लागेल. आतापर्यंत संयम शांतता या दोन्ही खेळाडूंनी बाळगली आहे. ती शांतता इथे मैदानाच्या आतमध्ये आता साईडला ठेवून अशांत करणारी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करणं हे गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे या संघासाठी फार महत्वाचं आहे. नेरे संघाच्या माध्यमातून नुकत्याच पार पडलेलं नेरेकरनाक आपण पाहिले. अप्रतिम नियोजन नेरेकरांचं देखील पाहायला मिळालं. तब्बल 1 लाख रुपये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक असणारी ती स्पर्धा आपण पाहिली. या स्पर्धेच्या निमित्तानं ॲडव्होकेट मिलिंददादा सनस यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. मिलिंददादाला विनंती आहे आपला सन्मान घेण्यासाठी आपण व्यासपीठावरती या. गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 3 संपल्यानंतर चौथ्या षटकामध्ये पुन्हा त्या गोलंदाजीच्या मार्कवरती आकाश साठे हा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. पहिल्या वैयक्तिक हाताळलेल्या षटकामध्ये 6 धावा आकाशने खर्च केल्या होत्या. एक महत्त्वाची विकेट मिळवली. तेजस शिंदेला या खेळाडूने माघारी पाठवलंय. आता चौथं षटक घेऊन पुन्हा एकदा आकाश गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. पहिला चेंडू स्ट्राईक ऑन किरण जाधव. पहिला चेंडू कट करायचा होता, सोडून दिले तिथे चेंडूला. मैदानाच्या आतमध्ये पाहिलं जास्त काही आघात करण्याचा प्रयत्न नाही आणि पहिला चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाच्या कक्षेमध्ये असणारा चेंडू इथे पंचांनी कळवलाय डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 22 धाब्यांवरती संघाचा धावफलक स्थिर आहे. खुलबट टप्प्याचा बॉल डीप कव्हर मध्ये देखना स्ट्रोक आणि चेंडू पोहोचेल सीमा पार. मिळतील धावा. 4 येतोय चौकार. चार धाव्यांच्या मदतीने संघाचा वार्ता धावफलकावरती 26 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सचिन तात्या हगवणे यांच्या शुभ हस्ते आपण मिलिंद सनस यांचा सन्मान या ठिकाणी करतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर आलेला चौकार, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल जो मैदानाच्या आतमध्ये आहे. अक्रॉस द बॅट फटका खेळला. फटका फसला. चेंडू हवे स्वतःच्या फलतूमध्ये टिपला जाईल. चांगला झेल पाहायला मिळेल आणि विकेट आली आहे धक्का क्रमांक 2. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो दुसरी विकेट आली. आघाडीचा दुसरा फलंदाज देखील आता खेळाडू कक्षामध्ये आराम करताना पाहायला मिळेल. दुसरा फलंदाज माघारी गेलाय. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हितेंद्र सूर्यवंशी अर्थात लाला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. लाला एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जाणारा खेळाडू आहे. भुगाव करंडक या स्पर्धेमध्ये संघाला महत्वाचा खेळ या खेळाडूच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळाला. त्यानंतर संघाने क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला होता. आज आपण पाहतोय कशा प्रकारे फलंदाजी लाला सूर्यवंशी यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आकाश पुढचा चेंडू घेऊन तयार. पहिला चेंडूवरती बिगिटचा प्रयत्न. फटका फसला. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. 2 क्षेत्रची चेंडूवरती आली. त्या ठिकाणी मात्र चेंडूचा झेल होऊ शकला नाही आणि दरम्यान 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होतात. 2 धाव्यांच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 28 धावा ज्या स्कोरकार्डवरती धावफलकावरती नोंदवल्या जातात. एकेरी 2 धाव्यांच्या मदतीने संघाचं धावफलक हलतं ठेवण्याचं काम
इथे मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आपल्याला नक्कीच जे पाहायला मिळतं निखिल आणि लाला ही जोडी मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करते. फुलटॉस आणि फुलटॉस वरती लाला सूर्यवंशी यांनी केला फुल टॉल वसूल. चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार. हातामध्ये चेंडू विसावलाय आणि पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव आहे. पहिला चेंडू डॉट पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती 34 धावा म्हणजे संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळी रिव्हर्स स्विच जमिनीला समांतर फटका. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. चेंडू सीमा पार. सनसनीत चौकार. स्कोरकार्ड पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 38 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अक्रॉस द बॅट आडव्या बॅटने डीप स्क्वेअर लेग मध्ये फटका खेळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एका टप्प्यावरती चेंडूला अडवलं तिथे. मैदानाच्या आतमध्ये दुसरा धावेचा प्रयत्न. स्ट्राईक स्वतःकडे घ्यायची होती. जागा सोडली तिथे आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लाला. होईल धावबाद. धक्का क्रमांक 3.
षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि या षटकाराच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 45 धावा आहेत. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न होता निखिलचा आणि त्या प्रयत्नाला इथे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच तो प्रत्युत्तर देतोय. प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये त्याने केला स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा विश्वास स्वतःवरती दाखवलाय आणि त्या विश्वासावरती स्वार होत इथे मात्र आक्रमकता दाखवायला त्याने सुरुवात केली. षटकार आलाय. अजूनही मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू पहिल्या डावातील बाकी आहेत. किती धावा मैदानाच्या आतमध्ये देखील वसूल करेल, किती धावेंचं आव्हान विरोधी संघाला ठेवलं जाणार आहे. रिवर्स पुन्हा एकदा फिर से एक बार रिवर्स विचिटचा वार. चेंडू सीमारेषेच्या पार. बॅक टू बॅक षटकार. चेंडू दिलेला आहे सर. स्कोरकार्डवरती 51 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. अर्धशतक षटकाराने निखिल एलवंड्याने साजरं केलंय तिथे. माझी बॉल आलेला आहे. थोडस बाहेर षटक मैदानाच्या आतमध्ये या डावातील पाहायला मिळतं. तब्बल 17 धावा या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये खर्च आतापर्यंत या डावातील जर पाहिलं तर सर्वाधिक महागडं षटक जे अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. अखेरचा चेंडू, शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस ऑन साइडला फटका खेळायचा होता. फटका फसलाय, झेल सुटला तिथे आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. दुसरा धावेचा प्रयत्न, जागा सोडली होती परंतु चेंडूला तदनंतर अडवलं गेलं. एका धावेवरती समाधान लावले. एक सिंगल आलेली, एक सिंगल. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. 52 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. विजयासाठी बालगुडी क्रिकेट क्लब बालगुडी संघाला 53 धाव्यांचं टार्गेट, 53 धाव्यांचं आव्हान आहे. नेरज संघ त्वरित आपण आपले क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजवून घ्या. 2 मिनिटांचा कालावधी तुम्हाला दिला जाईल. तर 2 मिनिटांच्या आतमध्ये आपलं क्षेत्ररक्षण सजणं गरजेचं आहे. यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करणार आहे. मध्ये यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहे. तर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती टॉस करण्यासाठी या. पेठ शहापूर संघाचा संघनायक आणि मारुंजी संघाचा संघनायक, दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती टॉस करण्यासाठी आपण या. इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न करणार आहे. बालगुडी संघ आपल्या आघाडीचे दोन्ही फलंदाज त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवायच्या. त्वरित आपण दुसरा डाव या ठिकाणी सुरू करणार आहे. दुसऱ्या डावाचं धावतं वर्ण ऐकण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया. महाराष्ट्राचा गोड आवाज मनीष पाटील सरांकडे जाऊया. या सर, आपलं स्वागत आहे. धन्यवाद तुषारजी, धन्यवाद योगेशजी. टार्गेट सेट झालेलं आहे, मोठं सेट झालेलं आहे. एक षटक किती इम्पॅक्ट टाकू शकते त्याची प्रचिती तुम्हाला पहिल्या डावाच्या शेवटच्या टप्प्यावर नक्कीच आलेली आहे आणि त्याचमुळे एक हेल्दी टोटल आपण म्हणू शकतोय आणि त्या टोटलला चेस केलं जाईल की डिफेंड केलं जाईल येणारा काळ ते ठरवणार आहे. तुर्तास 2 बॅटर्स मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. चला क्षेत्ररक्षण सेट करून घ्यायचं आहे. या स्पर्धेत आम्हाला ज्यांनी बक्षीस पुरस्कृत जाहीर केली गेली त्यांची नावं पुढीलप्रमाणे. श्रुत राजाभाऊ हगवणे, सदस्य महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीनं प्रथम क्रमांकाचं बक्षीस रोख रक्कम 1 लाख रुपये आणि भव्य चषक पुरस्कृत झालेला आहे. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस रोख रक्कम 70,000 रुपये व भव्य चषक श्रीयुत महादेव अण्णा कोंढरे, अध्यक्ष मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, तसेच श्रीयुत दगडू काका करंजावणे,
उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मुळशी यांच्या वतीने पुरस्कृत झालेला आहे. तृतीय क्रमांकाचं बक्षीस रोख रक्कम 50,000 रुपये व भव्य चषक श्रीयुत पांडुरंग भाऊ मराठे माजी सरपंच भुकुम तसेच श्रीयुत सतीजी गुजर पोलीस पाटील भुकुम यांच्या वतीने पुरस्कृत झालेला आहे. चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस रोख रक्कम 40,000 रुपये व भव्य चषक ॲडव्होकेट आनंद माझिरे उद्योजक यांच्या वतीने पुरस्कृत झालेला आहे. पाचव्या क्रमांकाचं बक्षीस रोख रक्कम 30,000 रुपये व भव्य चषक श्रीयुत आकाशजी आंग्रे सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे जिल्हा यांच्या वतीने पुरस्कृत झालेला आहे. आणि 6व्या क्रमांकाचं बक्षीस रोख रक्कम 25,000 रुपये व भव्य चषक श्रीयुत कृणालदादा भरतवंशी माजी सरपंच भुकुम यांच्या वतीने पुरस्कृत झालेला आहे. चला मॅच ऑन होते. 2 बॅटर्स तुम्हाला पाहायला मिळतील पोचलेले आहेत 53 धावांचा पाठलाग करताना. आकाश आणि सागर हे 2 फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. तर क्रिकेट भावनाप्रधान खेळ आहे. प्रत्येक षटक तुम्हाला आनंद देईलच असं नाही आहे, त्याची शाश्वतीसुद्धा नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला फोकस राहावं लागतं. जसं मी उल्लेख वारंवार करत असतो की कुणालाच अंडर एस्टिमेट करून चालत नाही. कधी काय घडेल याचा नेम नसतो. जर तुमच्या मनाप्रमाणे जर क्रिकेट घडत असतं तर तुमच्या घरामध्ये 100 ट्रॉफीज असत्या. तसं नाही आहे. या ठिकाणी तुम्हाला स्ट्रगल करावं लागेल, ती मेहनत तुम्हाला घ्यावी लागणार आहे. तर टॉस त्या ठिकाणी झालेला आहे. टॉस जिंकलाय पेठ शहापूरने आणि नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. पुढच्या सामन्याचा टॉस देखील टॉस बॉक्समध्ये संपन्न झाला आहे. चला जास्त वेळ जातोय. इनिंग ब्रेकमध्ये इतका टाइमपास नको. एकूण 9 सामन्यांचं वेळापत्रक विदाऊट ओव्हरकट ही एक वेगळीच भूमिका आयोजकांची महत्त्वाची राहिलेली आहे. एकही षटक कमी केलं जाणार नाही, पण शेवटच्या सामन्यामध्ये 1 षटक वाढवलं जाईल ही एक खास संकल्पना आयोजकांच्या वतीने पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवर राजू सक्करगी तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतील. आणि पाहूया या ठिकाणी आता भालगुडी क्रिकेट क्लबकडून 2 बॅटर्स आकाश साठे आणि सागर साठे तुम्हाला पाहायला मिळतील. लेफ्ट हँडेड बॅटर आकाश स्ट्राईक एंडला. पहिला बॉल, चांगला बॉल, बॅकलिपला खाली घेतलं, बॉलला सरळ बॅटने खेळलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला होते, थ्रो चुकला, गॅदर झाला नाही. अवतरूच्या धावा मिळतील. 1च्या बदल्यात 2 धावा. खूप महत्त्वाच्या बाबी असतात. तुम्ही थ्रो करतायत पण तुमच्या थ्रोच्या मागे बॅकअप आहे का गोलंदाजाच्या मागे ते पाहणं गरजेचं होतं. येस एक्झॅक्टली. जर बॉल स्टम्पशी कनेक्ट झाला असता तर तुम्हाला विकेट मिळू शकली असती, कॅन बी. त्याच्यामुळे त्यासाठी तुम्हाला थोडंसं व्यवस्थित लक्ष देऊन क्षेत्ररक्षण करायचं असतं. तुम्हाला शुअर असावं लागतं. आकाशच्या वतीने 2 धावा मिळालेल्या आहेत. पुन्हा एकदा ब्लॉक होल दिली. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक स्टार्ट बाय राजू. अपेक्षा हीच असते फलंदाजाचं स्वागत असंच करायचं असतं. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूप चांगल्या टप्प्याची निवड राजू साकरगी यांची पाहायला मिळते. 2 चेंडू त्यांनी आतापर्यंत हाताळलेले आहेत. 3 धावा त्यांच्या वतीने खर्च झालेले आहेत. पण दोन्ही चेंडू जे आहेत ते अप टू डेट पिचिंगचे राहिलेले आहेत. खेळपट्टी 22 यार्डची आहे आणि त्या 22 यार्डच्या खेळपट्टीवर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन पिचिंग करायची असते आणि तीच पिचिंग आतापर्यंत राजूच्या वतीने पाहायला मिळालेली आहेत. दोन्ही चेंडू आकाश यांनी घेतले आणि त्या 2 चेंडूवर 3 धावा त्यांच्या वतीने मिळालेल्या आहेत भालगुडी क्रिकेट क्लब भालगुडी या संघाला. आता जिंकण्यासाठी अजूनही 28 चेंडू 50 धावांची गरज आहे. पहिल्यांदा स्ट्रायकिंगला आपण पाहतोय सागर साठे. राजू तयार. उर्ध विकेट. उलट दिशेने खेळलेत. खूप चांगली रिव्हर्स हिट आपण पाहतोय. बॉल जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. सागर भरतोय धावांची घागर. षटकार, सिक्सर. त्रिपुराच्या स्वरूपात विकेट डाऊन. जबरदस्त फ्राईड बॅक या ठिकाणी आपण गोलंदाजाच्या वतीने पाहतोय. राजू यांनी लगेचच ते प्रत्युत्तर दिलेलं आहे. क्रिकेटमध्ये अपमान सहन केला जात नाही आणि त्याची प्रचिती तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आली असेल. पहिल्या 2 चेंडूवर 3 धावा खर्च झाला. त्यानंतर स्ट्राईकवर सागर आले. सागर यांच्या वतीनं 6 धावा मिळाल्या आणि त्यानंतर सागरला परतावा लागलेला आहे आणि 4 चेंडूचा खेळ संपून धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे
9 धावा जिंकण्यासाठी अजूनही 26 चेंडूमध्ये 44 धावांची गरज आहे. भालगुडी आणि नेरे या दोन संघांदरम्यान एक कडवी झुंज तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे. प्रेट शहापूर आंबवणे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय निलेश मेंगडे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचा मी सहर्ष मनपूर्वक स्वागत आयोजकांच्या वतीने करतोय. आयोजकांचं देखील मी एक खास कौतुक करेन की ज्या ठिकाणी प्रेक्षक बसलेले आहेत, ज्या ठिकाणी मान्यवर बसले त्यांची नजर जाते आणि प्रत्येक पाहुण्यांचं, प्रत्येक प्रेक्षकाचं, प्रत्येक क्रिकेटपटूंचं आपण स्वागत या निमित्तानं करतोय. कारण या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी वेळात वेळ काढून ते या स्पर्धेला भेट देत आहेत. तर एक महत्त्वाची बाब आहे मुळशी क्रिकेटसाठी. 9 धावा 1 गडी बाद, 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला जास्त वेळ घेऊ नका, कारण हा दुसरा सामना सुरू आहे आणि यानंतर अजूनही 7 सामन्यांचं वेळापत्रक प्रलंबित आहे. राजू साखरगे यांना विकेट मिळते. नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आपण राहुल खोनगे यांना पाहतोय. फ्रेश बॅटर राईट हँडेड. सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षकांचा जाळं विणलं गेलेलं आहे फलंदाजांना अडवण्यासाठी, रोखण्यासाठी. कॅज्युअल एफर्ट म्हणजे त्या स्ट्रोकमध्ये तितकीशी प्राथमिकता नव्हती मोठ्या फटक्यांसाठी जाण्याची, फक्त वेळ काढून घेतलेला आहे फलंदाज राहुल यांच्या वतीनं तेच पाहायला मिळालं. फक्त बॅटस्विंग त्यामध्ये जास्त शुअरिटी नव्हती स्ट्रोक कन्व्हर्जनची आणि म्हणूनच येतोय हा डॉट बॉल. कनेक्शन होत नाही बॅट आणि बॉलचा. विकेट किपर चांगल्या पोझिशनमध्ये. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 9, 1 गडी बाद. फुल टॉस बॉल उचललाय. क्षेत्ररक्षक मिडॉनचा मागे सरकतोय. क्षेत्ररक्षक येईल काऊ कॉर्नरचा, तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट करण्याची सहज संधी मिळते फलंदाजांना. यावेळेस बॅकअप आहे, त्याचमुळे 2च धावा मिळतील. पहिल्या षटकाचा खेळ संपलेल आणि पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 11 धावा 1 गडी बाद. जिंकण्यासाठी 53 धावांचं टार्गेट सेट झालेलं आहे आणि पाहूया या ठिकाणी आता आवश्यकता कितीची आहे. तर 42 धावांची गरज आहे 24 चेंडूंमध्ये. 24 चेंडू 42 धावांची गरज आहे. भुकुम संघ खेळेल कधी अशी चर्चा आता रंगलेली आहे आणि अजूनही प्रश्नाचं उत्तर गुलदस्त्यामध्ये आम्ही ठेवलंय. वेट अँड वॉच. तुम्हाला नक्कीच कळेल की भुकुम संघ नक्की कधी खेळणार आहे. तो उद्या सुद्धा खेळू शकतो, तो परवा सुद्धा खेळू शकतो, पण ते आपण रिव्हील केलंय का व्हॉट्सअपवर. भुकुम संघ लॉर्ड्स पडलेले आहेत, तर शुक्रवारी तो संघ खेळणार आहे. मग शुक्रवारी आपण जत्रा घोषित करूया मैदानावर. भुकुम गावाची जत्रा शुक्रवारी आहे, ज्या ठिकाणी भुकुम संघ या स्पर्धेनिमित्त खेळताना पाहायला मिळणार आहे. आणि ही चर्चा देखील रंगते की भुगाव आणि भुकुम संघ जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा ती लढत पारंपरिक होत असते आणि ती पुढच्या स्टेजमध्ये पाहायला मिळेल. वी होप सो. ते चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना नक्कीच मंत्रमुग्ध करणार आहे. तर यस, आपण जाऊया चालू असं सामन्याच्या दिशेनं. नवीन गोलंदाज आपण निखिल एलवंडे यांना पाहणार आहोत फार एंड करून आणि स्ट्रायकिंग एंडला असतील आकाश साठे. धावसंख्या 11. थांबले, अगोदर स्टेप आउट व्हायचं होतं, त्यानंतर बॅकफुटला बॅलन्स केलं, बॉलला येऊ दिलं, बॉल टॉस झाला, टप्पा पडण्यात थोडासा बाहेरच्या दिशेने टर्न झाला. विकेट किपर चांगल्या पोझिशनमध्ये. या षटकाची सुरुवात डॉटने होते. सन्माननीय अनिकेजी पोळे साहेब, कार्याध्यक्ष मुळशी टेनिस क्रिकेट यांचं आगमन व्यासपीठाच्या दिशेने होत आहे. त्यांचा मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. वेलकम सर. आणि तसेच गणेश मोहिनी साहेब सुद्धा या ठिकाणी गणेश भोईने साहेब या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. रुईगावचे उपसरपंच आहेत. साहेब, आपलं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. व्यासपीठावर येऊन या स्पर्धेचा थेट आनंद आपण घ्यायचा आहे. स्वागत आहे आपलं. दरम्यान धावसंख्या 12, 1 गडी बाद. बॅक टू बॅक 2 डॉट. हवेत आहे बॉल. फोर्स केलाय. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये तैनात आहे. पोचेल बॉलवर, तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट करण्याची संधी मिळते. 2 धावा मिळतील. एक चांगली बाब गोलंदाजांची हीच ठरते की अजूनही मोठ्या फटक्यांपासून थोडंसं लांब ठेवलेलं आहे. टेनिस बॉल क्रिकेट म्हणजे चौकार षटकारांसाठी ओळखलं जाते. त्याचमुळे गोलंदाज कित्येक जण कारकीर्द संपवताना आपण पाहिलेले आहेत. पण या ठिकाणी मुळशी क्रिकेटमध्ये कित्येक उदयोन्मुख गोलंदाज आपण पाहिलेले आहेत, ज्यांनी भल्या फलंदाजांची भंबेरी उडवलेली आहे. आपण गेल्या 3 दिवसांपासून तेच पाहतोय. तर बघा, पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, पण तितकंच चांगलं अप टू डेट फिल्डिंग सेटअप आपण नेरे संघाकडून पाहतोय. धावसंख्या आलेली आहे 15, 1 गडी बाद. आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत 4. निखिल या षटकामध्ये इम्प्रेस करताना पाहायला मिळतोय. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये विकेट घेणंच हे सर्वस्व नसते, तर धावांना रोख कशी लावता येईल, इकॉनॉमिकल कसं राहता येईल, त्यावर देखील तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागते. जे कठीण बाब आहे. विकेट तर मिळून जाते, पण इकॉनॉमिकल राहणं प्रत्येकाला तितकंसं जमत नाही. ती ॲडजस्टमेंट, तो अभ्यास, तो सराव तुम्हाला अजून जास्त परिपक्व बनतो जेव्हा तुम्ही स्पर्धात्मक क्रिकेट खेळता.
आणि मुळशी तालुक्यामध्ये आता क्रिकेट बहरत चाललेलं आहे, त्याच्यामुळे वेगवेगळ्या परिसरामध्ये खेळत असताना प्रत्येक जण आपल्या कलागुणांना पारखतोय, वेळ देतोय आणि वेळेचा सदुपयोग करताना आपण पाहतोय. 5वा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवर निखिल. यावेळेस बॅकफुटला गेले, कट केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये डीप कव्हरला, क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचा पोहोचेल, एक्स्ट्रा एफर्ट लावतोय, बॉल आत ढकलतोय, दरम्यान 2 धावा पूर्ण होत आहेत. यालाच म्हणतात परफेक्ट क्रिकेट, डेडिकेशन टुवर्ड्स क्रिकेट. आपण पाहतोय किती वेगानं ते बॉलपर्यंत पोहोचले, जवळच 20 मीटरचं अंतर त्यांनी पार केलं, बॉलला आत ढकललं, आपल्या संघासाठी धावा वाचवण्याचा काम केलेला आहे. दरम्यान या धावा मिळतील 2ची वाढ, धावसंख्या 17, 20 चेंडू 36ची गरज. सॉरी माफ करा, 20 चेंडू 36ची गरज. 17 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. भालगुडी क्रिकेट क्लब, भालगुडी संघाकडून देखील आपण जर आकाश साठेचा खेळ पाहिला, पण साईडला हुक करायचंय, क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेग, ओ कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप झाल्यानंतर एकाएक तुमचे हात एकतर कमरेवर जातात किंवा तुमचे हात एकतर डोक्यावर जातात आणि क्षेत्ररक्षकाचे हात डोक्यावर गेलेले आहेत आणि ती निराशा पाहायला मिळते की इतकी सोपी संधी हातातून कशी निसटली आणि तुम्ही दिलेली संधी फलंदाज कधीही आपल्या नावावर करू शकतोय. आणि या ठिकाणी कॅच ड्रॉप झाले आणि धावसंख्या पोचते 1 गडी बाद 18वर, 18 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. गोलंदाज निखिल सर्वतोपरी प्रयत्न करतोय विकेटचा शोध घेण्याचा, पण तो शोध काय अपूर्ण राहिलेला आहे या षटकामध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय, 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे. भालगुडी क्रिकेटला भालगुडी 18 धावा 1 गडी बाद, जिंकण्यासाठी 18 चेंडू 35ची गरज आहे. 18 बॉल्स अँड 35 रन्स रिक्वायर्ड टू विन. या स्पर्धेनिमित्त झालेला आहे. आपणास मी विनंती करतो, आपली जागा मंचावर आहे साहेब, आपण मंचावर येऊन या स्पर्धेचा थेट आनंद घ्यायचा आहे. खूप चांगलं या ठिकाणी स्वरूप क्रिकेटचा आपण पाहतोय, बक्षिसांची रेलचेल आपण पाहतोय, जी खूप आवश्यक बाब आहे. अनिकेतजी पोवळे, आपणास देखील विनंती करतोय, आपण देखील व्यासपीठावर विराज म्हणून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. पंचाची भूमिका आपण कालपासून पाहतोय, म्हणजे पहिल्या दिवसापासून पाहतोय. महेशजी जाधव सर असतील, संजयजी भालेराव सर असतील, अजयजी आवळे सर असतील, पुण्यातलं अग्रगण्य पंच पॅनल आपण पाहतो या स्पर्धेनिमित्त. त्याचमुळे गेल्या 3 दिवसांमध्ये आपण तेच पाहतोय आणि गेल्या कित्येक वर्षांपासून आपण तेच पाहतोय. जर स्पर्धा यशस्वी करायची असेल तर आपण याच पॅनलला नेहमीच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पाहत असतो. आयोजकांची प्रथम पसंती या पॅनलची आणि आवश्यकता आहे असे अनुभवी पंच, ज्यांच्याकडे एक अनुभव आहे क्रिकेटचा, एक अभ्यास आहे क्रिकेटचा, जेणेकरून तो अनुभव ते झोकतात आणि अप टू डेट डिसिजन त्यांच्या वतीने आपण नेहमीच पाहिलेले आहेत. नवीन गोलंदाज अवि जाधव. इक्वेशन काय आहे तर 18 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 35 धावांची. 18 बॉल्स 35 रन्स रिक्वायर्ड टू विन. परिस्थितीला आपल्या बाजूने झुकवण्यासाठी ती मेहनत तुम्हाला करावी लागते आणि पराभवाची यातना किती कडू असते तो अनुभव कोणालाच घ्यायचा नसतो, त्यासाठी ती तयारी नसते, पण त्याचमुळे जिंकायचं आहे, उलट दिशेने खेळायचं होतं. ऑप्शनच्या बाहेरचा बॉलिंग पाथ खूप चांगला मेंटेन केलेला आहे गोलंदाज अवि जाधव यांनी. पहिला बॉल डॉट येतोय. डॉट बॉलची फ्रिक्वेन्सी वाढली तर फलंदाजांचं टेन्शन वाढतं, त्याचमुळे ती फ्रिक्वेन्सी कमी करावी लागेल आणि त्यासाठी मोठ्या फटक्यांची निवड योग्य त्यावेळी झाली पाहिजे. पण त्या ठिकाणी डीप मिड विकेटला सुंदर झेल टिपलेला आहे. फलंदाजाचा खेळ संपलेला आहे. अपोजिट टू विन डिरेक्शन खेळलेत, त्याचमुळे भुर्दंड बसतोय, धक्का बसतोय टीम भालगुडी. असता तेव्हा तुम्हाला हवेचा झोत कॅल्क्युलेट करणं आवश्यक आहे. आता ज्या एंडने फलंदाजी होते अपोजिट टू विन डिरेक्शन राईट हँडेड बॅटरसाठी, आणि अशा वेळेला जेव्हा तुम्ही मिड विकेट स्क्वेअर लेगला खेळताय तुम्हाला एक्स्ट्रा फोर्स द्यावा लागेल
आणि खरंच चांगला स्ट्रोक खेळला होता. मिडल ऑफ द बॅट कनेक्शन विथ प्रॉपर टायमिंग, पण वातावरणाचा भुर्दंड बसलेला आहे फलंदाजाला, त्याचमुळे ते बाद झाले. दुसरा धक्का बसलेला आहे भालगुडी क्रिकेट क्लबला. धावसंख्या 18 झाले. जिंकण्यासाठी आता 16 चेंडू 35 धावांची गरज आहे. असं वाटतंय हा सामना शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉलपर्यंत जाईल का, कारण ते डेडिकेशन गोलंदाज अवी जाधवचं पाहायला मिळालं या षटकामध्ये. बॅक टू बॅक 2 चांगले बॉल्स त्यांच्या वतीने हाताळले गेलेत, पण यावेळेस स्ट्रेट बॅटचा फटका. गॅप आहे, 3 क्षेत्ररक्षक आहेत, तिघांना भेदून बॉल सीमारेषा पार. मिळतील 4 चौकार. सन्माननीय धर्मराजजी राजपूत साहेब व्यासपीठावर उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचं मी या ठिकाणी विशेष स्वागत करणार आहोत. धर्मराजजी राजपूत साहेब, आपण या, आपण स्वागत करणार आहोत. चांगली पर्सनॅलिटी सन्माननीय धर्मराज राजपूत साहेबांची, त्यांचा व्यासपीठावर विशेष सन्मान आपण करणार आहोत. दरम्यान बॉल हवेत आहे, ऑपॉर्च्युनिटी बनते आणि ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब केली जाते. फलंदाज बाद होतील. एक मोठा फटका आणि त्यानंतर ते बाहेर. विकेट डाऊन. सन्माननीय धर्मराजजी राजपूत साहेबांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. दादू साहेबांच्या शुभ हस्ते आपण तो सन्मान पाहत आहोत. धन्यवाद साहेब. आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. तर नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये पोहोचणार आहेत. नेरे संघाकडून किरण येत आहेत. क्रिक हिरोज या डिजिटल स्कोरिंग ॲपवर आपण या स्पर्धेची स्कोरिंग पाहत आहोत. थोडंसं सोपं बनतं, एक क्लिकवर तुम्हाला पूर्ण अपडेट्स मिळतात. या स्पर्धेमध्ये टॉप 10 बॅटर्स कोण आहेत, टॉप 10 बॉलर्स कोण आहेत, ऑलराऊंडर्स कोण आहेत, कॅचेस कोणी कंप्लीट केलेले आहेत, कोणाची इकॉनॉमिक चांगले आहे, सर्व गोष्टी तुम्हाला या ॲपवर पाहायला मिळतील. जेट बॉलचा इशारा पंचांच्या वतीनं होतोय. 14 चेंडू 31ची गरज आहे. हे षटक खूप जास्त फायद्याचं आपण पाहतोय नेरे संघासाठी. गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे या संघासाठी. फुललेंचा बॉल, सरळ बॅटचा केलाय वापर. बॉल करतो हवाई सफर, थेट लँड होईल. स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषा पार. रॉयल एंट्री फलंदाजाची. षटकार. धावसंख्या झालेल्या 28 धावा. थँक्यू डीजे. 28 रन्स ऑन बॉल, लॉस ऑफ 3 विकेट्स. षटकार खेचलाय फलंदाज किरण साठेने. जबरदस्त स्टार्ट त्यांच्या इनिंगची आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर षटकार खेचून पुन्हा एकदा फुललेंचा बॉल. यावेळेस ऑफ ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत. लॉंग ऑफला चांगला स्टॉप आणि धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाही, कारण आताच काहीतरी चांगलं घडते आपल्या संघाच्या बाजूने, त्याचमुळे ते चांगलंच राहायला हवं. म्हणूनच तो थांबण्याचा सल्ला किरण यांनी दिलेला आहे. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 3 गडी बाद 29 झालेली आहे. 29 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. सामना ऑन आहे. दोन्ही संघ या शर्यतीमध्ये समसमान स्थानावर आहेत आणि पाहूया या पुढच्या षटकामध्ये कुठला संघ पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वयंभू, रामेश्वर, करंडक, भुकुम. जर आपण मंडप आणि स्टेज सौजन्य पाहिलं तर सन्माननीय प्रवीण शेठ हगवणे, श्री रामेश्वर प्रॉपर्टीज यांच्या वतीने पुरस्कृत झालेला आहे. जर समालोचन सौजन्याचा विचार केला तर श्रीयुत संजय मराठे, उपाध्यक्ष तंटामुक्ती समिती भुकुम यांच्या वतीनं. क्रिकेट साहित्य सौजन्य श्रीयुत विकास शेठ मिरगे, युवा नेते, तसेच श्रीयुत विनोद शेठ माजिरे, उद्योजक यांच्या वतीनं पुरस्कृत झालेले आहेत. आणि आज सन्माननीय विनोद शेठ माजिरे यांचा वाढदिवस आहे. म्हणजे रोज कोणा ना कोणाचा वाढदिवस आहेच, इतका मोठा परिवार आहे आमच्या आयोजक मंडळींचा. तर कोल्ड्रिंक सौजन्य आहे श्रीयुत शुभमजी नडे, युवा नेते. फटाके सौजन्य आहे श्रीयुत विशालजी मोहकर, युवा नेते. शिस्तबद्ध संघ सौजन्य आहे श्रीयुत विशालजी माजिरे, युवा नेते. तसेच मेडिकल सौजन्य आहे डॉक्टर उगले यांच्या वतीनं. मेगा फायनलच्या दिवशी चिअर गर्ल्स बास्ट आणि त्यांचं पुरस्कृत वरते आहेत सन्माननीय गिरीश अण्णा पानसरे, उद्योजक. टी शर्ट सौजन्य आहे श्रीयुत गोविंदा आंग्रे, संस्थापक अध्यक्ष सरखेल कान्होजी आंग्रे प्रतिष्ठान. तसेच सदस्य अक्षी गणेश पानसरे, सदस्य मुळशी तालुका कुस्तीगीर संघ. अंपायर सौजन्य आहे श्रीयुत शंकरभाऊ मांजरेकर, सदस्य जिल्हा परिषद पुणे. तसेच श्रीयुत अमोल तात्या आंग्रे, सदस्य पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ. प्रत्येक दिवशी जेवणाची व्यवस्था आपण पाहतोय न्यू लिफ लाईफ स्पेस प्रायव्हेट लिमिटेड. सर्व पुरस्कर्त्यांचा आभार. 12 चेंडू 24ची गरज असेल भालगुडी क्रिकेट क्लबला. आणि आता 4थ्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाज निखिल, स्ट्रायकिंग एंडला असतील किरण,
ज्यांच्या वतीने एक चांगल्या स्ट्राईक रेटने 7 धावा मिळालेल्या आहेत भालगुडी क्रिकेट क्लबला. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. सन्माननीय दत्ताजी शिंदे यांचं व्यासपीठाच्या दिशेने आगमन झालेलं आहे. महाराष्ट्र चॅम्पियन दत्ताजी शिंदे साहेबांचं आपण व्यासपीठावर स्वागत करीत आहोत. या आसनस्थ व्हा आणि या स्पर्धेचा थेट आनंद घ्या. कट केले बॉलला लेट कट. क्षेत्ररक्षक आहेत, चांगला स्टॉप गल्लीमध्ये. आपल्या संघासाठी कमीत कमी त्यांनी 3 धावा वाचवलेल्या आहेत. यालाच म्हणतात प्रॉमिसिंग अटेम्प्ट बाय फिल्डर बिहाइंड द विकेट. विकेट किपरच्या मागचं क्षेत्ररक्षण वाटतं तितकं सोपं नसतं. माझ्यामध्ये सर्वात कठीण क्षेत्ररक्षण असेल गली शॉर्ट थर्डमॅन फ्लाय स्लिपचं, आणि त्या ठिकाणी खूप चांगला स्टॉप पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाचा. दौऱ्याव्यानं धावसंख्या झालेली आहे 3 गडी बाद 31. लेफ्ट हँडेड बॅटर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आकाश साठे स्ट्रायकिंग एंडला. 11 चेंडू 22 धावांची गरज. वेळ आहे तोपर्यंत प्रयत्न करून घ्या असं नेहमीच म्हटलं जाते, आणि दोन्ही संघांकडे वेळ आहे प्रयत्न करण्याचा जिंकण्यासाठीचे, कारण पराभव कोणालाच मान्य नाही आहे. जरी ही लीग स्टेज आहे, पहिला सामना जिंकून वरच्या क्रमावर येण्याचा प्रयत्न प्रत्येक संघ करतोय, आणि पाहूया तो वरचा क्रमांक या 2 संघांपैकी कुठल्या संघाला मिळतोय. यष्टीरक्षक त्यांच्या मनाप्रमाणे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतात, कारण त्यांना आकाश साठेचा कम्फर्ट झोन ठाऊक आहे. बॉलर तयार निखिल स्विच काढलं होतं स्वतःला, पण त्या ठिकाणी डेड बॉलचा इशारा होतोय, कारण एक एक स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे, नाहीतर मग समोरील संघ तुम्हाला ओव्हरटेक करून जाईल. चांगला बॉल, चांगला स्टॉप. विकेट किपरचा अपील बिहाइंड द विकेट, बट त्या ठिकाणी कुठलंच हेजिटेशन नाही आहे अंपायरच्या मनामध्ये. डिरेक्टली तो नकार संजय भालेराव सर. जर आपण त्यांचा ट्रॅक रेकॉर्डचा विचार केला तर मोठमोठ्या स्पर्धा म्हणजे ज्यामध्ये बघा एनबी ट्रॉफी असेल, क्रिकॉन कप असेल, अजूनही ती यादी खूप मोठी आहे. अजय आवळे सरांचा विचार केला तर सर्व ठिकाणी ऑब्झर्व्हरचं काम देखील त्यांच्या वतीनं मोठमोठ्या स्पर्धांमध्ये केलं जातं. एनबी ट्रॉफीमध्ये देखील त्यांचं विशेष योगदान आपण गेल्या 2 वर्षांपासून पाहतोय. पुण्यातलं क्रिकेट अजून जास्त समृद्ध करण्यासाठी त्यांची देखील मेहनत आपण गेल्या कित्येक वर्षांपासून पाहतोय, आणि यानंतर सुद्धा पाहणार आहोत. यावेळेस बॅकफुटला गेले, कट केलंय. क्षेत्ररक्षक होते पण त्यांच्या डोक्यावरून बॉलला बाहेर काढलंय. डीप पॉइंट सीमारेषा पार. योग्य ते वेळी योग्य तो चौकार. 4 धावा. बॅकफूट बॅलन्स करणं खूप सोपं नसतं, पण त्या ठिकाणी ते सोपं बनवून घेतलेलं आहे, आणि त्यानंतर उंचीचा फायदा उचलताना बॉलला राईज दिलाय आणि तो चौकार आपल्या संघासाठी वसूल केलेला आहे. युवासेना उपविभाग प्रमुख सन्माननीय समीरजी शिंदे साहेबांचं आगमन व्यासपीठाच्या दिशेने होत आहे. त्यांचा मी स्वयंभू श्री रामेश्वर करंडक आयोजन कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. ज्यांच्या वतीनं चषक सौजन्य आम्हाला मिळालेलं आहे. सन्मान चिन्ह, ओके, सन्मान चिन्ह सौजन्य आम्हाला मिळालेलं आहे. तर स्कोअर झालाय 36. 8 चेंडू 17ची गरज. एनिथिंग कॅन बी पॉसिबल इन क्रिकेट. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज असं आपण नेहमीच म्हणलेलं आहे. मनात आणलेलं मैदानात उतरवता येत नाही. बॅकफुटला गेले, बॉलला टर्न मिळतोय, त्या टर्नचा अंदाज होता पण बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. व्हाईट बॉल. गणेश भोईने यांच्या शुभ हस्ते सन्मानित दत्ता शिंदे साहेबांचा आपण विशेष सन्मान व्यासपीठावर घेणार आहोत. या सर, आपण तुमचं सहर्ष स्वागत करतोय. अतिथी देवो भव ही तर पूर्ण महाराष्ट्राची परंपरा आहे, पूर्ण भारताची परंपरा आहे. त्याच मी त्या ठिकाणी आपण विशेष सन्मान पाहतोय सन्माननीय दत्ता शिंदे साहेबांचा. दरम्यान इक्वेशन थोडं बदललेलं आहे. हे थोडंसं लांबलेलं षटक आपण पाहतोय, कारण या षटकामध्ये 2 वाईट्स आलेले आहेत. 37 धावा झाल्यात भालगुडी क्रिकेट क्लबच्या, आणि आतापर्यंत 3 वाईट्स म्हणजे थोडं लांबलेलं षटक आहे, आणि अजूनही या षटकात 2 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडू आवश्यकता 16ची. वाईट नाहीये. पंचांनी आपला डिसिजन मागे घेतलाय. या ठिकाणी सचिन शेठ कदम, अतुल भाऊ शेडगे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करणार आहोत. त्याचप्रमाणे उद्योजक संकेतजी मालपडे देखील उपस्थित आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. काय जबरदस्त फटका खेळलेला आहे अपकटचा, आणि ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाहत असलेल्या रायझिंग डिलिव्हरीला खूप चांगला बॉडी बॅलन्स राखताना त्यांनी बॅकवर्ड पॉईंट सीमारेषेचे पाठवलं, आणि त्या 4 धावा वसूल केल्या, आणि धावसंख्या पोहोचते 4 षटकां समाप्तीनंतर भालगुडी क्रिकेट क्लबची 40 धावा 3 गडी बाद. आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे आता 13 धावांची, आणि बॉल शिल्लक असतील 6 चेंडू 13 धावा. या स्पर्धेच्या निमित्तानं अनिकेत दादा पवळे या मान्यवरांचं शुभागमन मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे
संजय भाऊ पानसरे देखील उपस्थित आहेत. अंकुशजी नणवरे याही मान्यवरांचं शुभ आगमन झालंय. आपलं स्वयंभू श्री रामेश्वर करंड बुकुम या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 6 चेंडू 13 धावांची गरज. मॅच इज ऑन, गेम इज ऑन आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेले सामने प्रेक्षकांच्या लक्षात राहत असतात, कारण एक हाती सामना प्रेक्षक चर्चेत घेत नाही आणि शेवटच्या बॉलपर्यंत पोहोचलेले सामने प्रेक्षकांच्या लक्षात वर्षानुवर्षे राहतात. आणि त्यापैकीचा हा सामना तुम्हाला पाहायला मिळतो. एका बाजूला संघ आहे नेरे आणि एका बाजूला संघ आहे भालगुडी आणि दोन्ही संघाच्या गावच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि आता ती प्रतिष्ठा कुठला संघ जोपासेल त्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येनं क्रिक लाईव्ह स्पोर्टच्या यूट्यूब वाहिनीवर सुद्धा जुडलेले आहेत. बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. तेजस जाधव शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी आणि 2 फलंदाज आपण पाहतोय आकाश साठे आणि किरण राज. आणि एकामधून आता इक्वेशन खूप चांगलं सेट झालेलं आहे. 6 चेंडू 13 धावांची गरज आहे. ड्राईव्ह केल्या बॉलला एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन होतं. क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल मागे जातो. डीप कव्हर मधून क्षेत्ररक्षक पुढे येतो पण सिंगल डबलमध्ये कन्वर्ट करायचं आहे, पण दोन्ही फलंदाजांचं संगनमत होत नाहीये धाव घेण्यासाठी. त्याचमुळे एकाच धावेवर समाधान व्यक्त करावं लागणार आहे. कालचा सामना तुम्हाला आठवला असेलच, हरी पाढाळे यांच्या वतीनं ती डबल नाकारली गेली होती आणि त्यानंतर शेवटच्या बॉलपर्यंत सामना पोहोचला होता. या ठिकाणी ही डबल नाकारली गेलेली आहे आणि पाहूया यानंतर भालगुडी संघाकडून काय घडते. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 5 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 12ची. 12 रन्स रिक्वायर्ड टू विन. पण एका बाजूनं एक आकाश साठेच्या वतीनं चांगला खेळ नक्कीच पाहायला मिळालाय. इकॉनॉमी त्यांची आपण पाहिली जवळपास 130ची आहे, पण तरी देखील त्यांच्या वतीने मोठे फटके येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. आणि लेफ्ट हँडेड बॅटर आहे, हवेचा झोन त्यांच्या बाजूने आहे, त्याचमुळे ते स्वतःला स्ट्राईकवर ठेवत आहेत. पाहूया या ठिकाणी तेजस जाधव यांच्याकडे प्रतिउत्तर कसं असणार आहे. दोन्ही संघांकडून चांगले पर्याय वापरले जातात. थोडी चर्चा गोलंदाजाशी केली जाते, कारण ते खूप आवश्यक असतं शेवटच्या टप्प्यावर आपल्या पूर्ण संघाचं पाठबळ घेऊन गोलंदाजाला गोलंदाजी करायची असते मैदानाच्या आतमध्ये आणि त्यासाठी त्याची तयारी पाहायला मिळते. ऑन साईडला प्रोटेक्शनचा विचार केला. शॉर्ट फाईन लेग आपण पाहतोय, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर, स्ट्रेट लॉंग ऑन, सर्कलच्या बाहेर ऑफ साईडला लॉंग ऑफ सेट झालेला आहे. सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हर, पॉइंट, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, 5 चेंडू, आवश्यकता 12ची. पंचांच्या उजवीकडून बॉलिंग मार्कवर बॉलर तयार, तेजस जाधव ओव्हर द विकेट. फुल लेनचा बॉल होता, ऑपॉर्च्युनिटी मिस करतोय. या ठिकाणी होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाहीये. आता पुन्हा एकदा ते कमरेवर हात जात आहेत. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते तेजस जाधवची. विकेट डाऊन. असते आणि या ठिकाणी फुलटॉस बॉलला सुद्धा व्यवस्थित बॅटवर घेऊ शकले नाही, कारण शफल होऊन ते अक्षरशः मिडल आणि ऑफ स्टंपच्या बाहेर पोहोचले होते. लेग स्टिक डाऊन झाली आणि आता मोठा धक्का बसलेला आहे भालगुडी टीमला. आणि म्हणूनच म्हणतात ना की क्रिकेटमध्ये होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. पण आता फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत, ते म्हणजेच मिस्टर अनिकेत साठे. 4 गडी बाद 41 धावा भालगुडी क्रिकेट क्लब. आवश्यकता 12ची. चेंडू शिल्लक असतील 4 चेंडू 12ची गरज. लेफ्ट हँडेड बॅटर आताच्या घडीला भालगुडी संघासाठी मैदानाच्या आतमध्ये असणं आवश्यक होतं आणि होते सुद्धा, पण ते बाद झालेले आहेत. पण मागे काय घडलं त्या गोष्टीचा विचार न करता पुढे काय करायचंय तो विचार मनात ठेवायचा असतो. आणि पाहूया विचार अनिकेतच्या मनामध्ये काय आहे. 4 चेंडू 12ची गरज. बॉलिंग ट्रॅकवर तेजस. चांगला बॉल, ब्लॉक हॉल डिलिव्हरी, चरण स्पर्श करणारा यॉर्कर पाहायला मिळतोय. धावाची संधी आहे. फलंदाज बॅटिंग एंडला होईल बाद की बॉलिंग एंडला. पाहूया अगोदर बॅटिंग एंडला आपण चेक करणार आहोत. महेश सर येथील वॉर रूम मध्ये क्रिक लाईव्ह स्पोर्ट्सच्या आपण बॅटिंग एंडला फलंदाज सेफ आहे की नाही ते चेक करणार आहोत. जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी कलाटणी घेणारं क्रिकेट आपण पाहतोय. नेरे संघाच्या बाजूनं सर्व काही सुरळीत चाललं होतं भालगुडी क्रिकेट क्लबच्या बाजूने, पण एक क्षण फलंदाज त्या ठिकाणी लेफ्टी बॅटर बाद झाले. त्यानंतर बघा थोडीशी उतरती काढायला हवी, कारण आता बघा दोन्ही एंडला तर धावचीचा मौका आहेच. अगोदर आपण बॅटिंग एंडचं चेक करणार आहोत. बॅटिंग एंडला बॅटर सेफ आहे की नाही त्याची शहानिशा आपण क्रिक लाईव्ह स्पोर्ट्सच्या यूट्यूब वाहिनीवर करतोय. थोडं क्लोज कॉल आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी थोडासा वेळ घेतोय जो आवश्यक आहे. पक्षपात होऊ नये ही भूमिका आयोजकांची आहे
आणि म्हणूनच आयोजक खूप चांगल्या पद्धतीने पंचांची निवड करताना पाहायला मिळालेत. आणि या ठिकाणी महेश जाधव सर आपण पाहतोय बॉर्डरमध्ये आहेत, तर चेक करतायत 3 वेगवेगळे अँगल्स क्रिक लाईव्ह स्पोर्टचे. शिवसेना उपविभाग प्रमुख सन्माननीय समीरजी शिंदे साहेबांचा व्यासपीठावर आपण सत्कार करणार आहोत. आणि मी विनंती करतोय समीरजी शिंदे यांचा सत्कार करण्याची. समीरजी शिंदे यांचा आपण सन्मान घेणार आहोत. अंकुश मिरगे यांच्या शुभ हस्ते आपण तो सन्मान घेणार आहोत. अंकुश मिरगेजी या आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय समीरजी शिंदे यांचा व्यासपीठावर सन्मान घेणार आहोत. प्रत्येक पाहुण्या आता वीकडे आहे, वेनसडे आहे, त्यामुळे व्यवसाय असतो, नोकरी असते, तर देखील आपल्या मित्रमंडळींनी जी स्पर्धा आयोजित केलेली आहे त्या स्पर्धेसाठी आपलं उपस्थितीचं राहणं अनिवार्य आहे. सन्माननीय समीरजी शिंदे साहेबांच्या व्यासपीठावर आपण सन्मान पाहत आहोत. अंकुश मिरगे यांच्या शुभ हस्ते आपण हा तो सन्मान पाहतोय. सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेची आठवण भेट देऊन आपण तो सन्मान पाहत आहोत. थोडे व्यस्त राहिलेले आहेत महेश जाधव सर, खरं अगदी क्लोज आहे आणि त्याचमुळे अजय आवळे सरांनी तो डिसिजन डायव्हर्ट केलेला आहे, म्हणजेच सोपवलेला आहे महेश जाधव यांच्यावर. महेश जाधव स्लो मोशनमध्ये क्रिक लाईव्ह स्पोर्टच्या स्क्रीनवर आपण पाहतोय, अल्ट्रा स्लो मोशन, जेणेकरून चित्र अगदी स्पष्ट होईल. दूध का दूध, पाणी का पाणी. आणि अजूनही त्यासाठी थोडासा वेळ घेतला जातोय, आवश्यकता आहे. आधुनिक तंत्रज्ञान क्रिक लाईव्ह स्पोर्टच्या वतीनं सन्माननीय दीपक मंडले सर उत्कृष्ट समालोचक या नात्याने त्यांनी खूप चांगली सुरुवात केली कार्यक्रमाची. तर नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज बाद आहेत, स्ट्राईक एंडला नाही आहेत, नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज बाद आहेत. तर या ठिकाणी चला ही धाव तर नसणार आहे. 3 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 12ची. इक्वेशन पूर्णपणे आता थोडं का होईना झुकलेलं आहे नेरेच्या बाजूनं, पण पुढच्या बॉलवर जर मोठा फटका आला तर पुन्हा एकदा ते बॅलन्स्ड क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि हे षटक प्रत्येक चेंडू एक इव्हेंटच्या प्रमाणे आहे. आणि पाहूया नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण असणार आहे जो नॉन स्ट्राईक एंडला असेल. नॉन स्ट्राईक एंडला राज साठे आपण पाहणार आहोत आणि किरण राजू साठे तुम्हाला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. किरण यांच्या बॉडी लँग्वेजवर पाहून असं वाटते की ते मैदानाच्या आतमध्ये फिनिश देण्यासाठी आलेले आहेत. तर पाहूया फिनिश देतील का त्यांच्या वतीनं, कारण तुमची मानसिकता खूप महत्त्वाची आहे. कारण म्हणतात ना की जो प्रयत्न करेल तो जिंकेल, जो घाबरेल तो मैदानाच्या बाहेर जाईल. आणि त्याचमुळे तो प्रयत्न करायचा आहे निर्भीडपणे, बिनधास्त प्रयत्न करायचा आहे. 3 चेंडू 12ची गरज आहे. आतापर्यंत चांगलं षटक तेजस जाधव यांच्या वतीनं आपण पाहिलेलं आहे. पंचांच्या उजवीकडून तेजस तयार किरणसाठी. यावेळेस परफेक्ट यॉर्कर लेन दांडीगुल त्रिपळाजीच्या स्वरूपात फलंदाज बाद, क्लीन बोल्ड. सतरा वर्षीय गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत तेजस. आणि काय गुणवत्ता त्यांची आहे, म्हणजे परफेक्ट ब्लॉक होल डिलिव्हरी कशी हाताळायची आहे त्यांनी त्याचा अभ्यास केला आहे, त्यांचा सराव अप टू डेट राहिला. शेवटच्या षटकामध्ये कधीच इतकी ॲक्युरेसी इतक्या कमी वयाच्या गोलंदाजांकडून आपण पाहिली आणि दुर्मिळ बाब आहे. पण तेजसने खूप चांगली ॲक्युरेसी मेंटेन केलेली आहे. पहिल्या 4 चेंडूवर फक्त त्यांच्या वतीने 1 धाव मिळालेली आहे बालेवाडीला. 2 चेंडू आवश्यकता 12ची, 2 चेंडू 12ची गरज. चालू चेक. श्री समर्थ क्रिकेट क्लब कातर खडक विनंती आहे आपण व्यासपीठावरती संपर्क साधा. चला कातर खडक टीम आपण टी शर्ट्स कलेक्ट करायचे आहेत. 2 चेंडू 12 धावांची गरज आहे. एनिथिंग इज पॉसिबल इन क्रिकेट, बिलीव्ह युअरसेल्फ. आणि तीच भूमिका तर घ्यावी लागणार आहे बालेवाडी या टीमला. 2 चेंडू 12ची गरज आहे. रायटी बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील विलास साठे. 2-12 तेजस जाधव बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. यावेळेस बॅकच्या टोला कनेक्ट झालाय, बॉलरच्या डोक्यावरून बॉल मागे आलाय, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या पुढे येतील. अंडरआर्म थ्रो, एक सिंगल पूर्ण केली जाईल आणि एका धावेने धावफलक पोहोचतोय 42 या आकड्यावर. आता एका चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे. एक षटक आणि एका षटकाचा इम्पॅक्ट काय असतो तो तुम्हाला पाहायला मिळाला. तेजस जाधवने पूर्णपणे आपल्या संघाला विजयाच्या उंबरट्यावर नेऊन पोचवलेला आहे, कारण जिंकण्यासाठी भालगुडी क्रिकेट क्लबला आवश्यकता आहे 11ची. यावेळेस फोर्स केलंय बॉलला, डीप कव्हरचे क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतील, सेकंड अटॅकमध्ये झेल टिपतील आणि 10 धावांनी नेरे संघ जिंकलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन टीम नेरे, हार्ड लक टीम भालगुडी.
तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तेजस जाधवला जातोय, ज्यांनी शेवटच्या षटकामध्ये येत असताना 13 धाव्या डिपेंड करून दाखवत असताना आपल्या पक्षात 3 विकेट